का तो पक्षी गुंतलेला होता नाही का. फायनली ना आमची खिडकी बसून झालेली आहे, पाहू शकतात. ज्यावेळेस खिडकी पडलेली होती त्यावेळेस कशी दिसत होती. पाणी मीच पाजणार होते ना, खायला भेटते न फोडता. नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉग मध्ये. तर फॅमिली मी आलतो सकाळ सकाळ आपल्या शेतामध्ये दारे धरण्यासाठी. तर पाहू शकतात ऊसामध्ये पाणी चालू आहे आणि आता पाणी लावायचं आणि आपल्याला जायचं आहे घरी. बरं आभाळ पण भरपूर आलेलं आहे आणि सध्या अवकाळी पाऊस पण सांगितलेला आहे आणि मान्सून पण आता जवळजवळ आलेला आहे. म्हणजे यंदा आहे ना पाऊस लवकर सांगितलेला आहे. बरं झालं लवकर सांगितलेलं आहे, कारण की नाहीतर आपल्याला माहिती ऊसाची जरा पंचायतच होते दरवर्षी. पाणी संपत येतं, परंतु यंदा शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे आणि लवकरच मान्सून येणार आहे आणि पाऊस येणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. तर जातोय मी आता पाणी लावून आपल्या घरी. तर फायनल फॅमिली आहे ना, तर पाहू शकता आता आमची खिडकी बसायचं काम चालू आहे. तर पाहू शकता कारागीर पण आलेले आहेत खिडकी बसायला. आणि काय करतोय तू बाळा, तुला त्याच्यात पाहिजे का? तू पण काम करू लागतो. बरं दे रे याला पण दे. हा रुद्र पण काम करू लागलाय आम्हाला. हळूची बाळा हळूची, इथं रेस तर ते घट्ट होऊन जाईल सगळं. एवढं दमान चाललाय. इथं बसतात ना, आहेत ना बघितलं चांगले इथं. पाहू शकतात खिडकी बसवणं चालू आहे आमची. फायनली ना आमची खिडकी बसून झालेली आहे, पाहू शकतात. ज्यावेळेस खिडकी पडलेली होती त्यावेळेस कशी दिसत होती आणि आता कशी दिसू राहिलेली नाही का. तर पाहू शकतात आता सोनाली आहे ना इकडं कपडे धुवून राहिलेली आहे, मी धुणं धुवून राहिलेली आहे. सोनाली, तुला मी 1000 वेळेस नाही 1,00,000 वेळेस सांगितलं असेल की इथं बसू नको. वरतून जर नारळ पडलं ना खाली काय होईल माहिती ना. हां मग का बरं तर तरी पण तुम्ही हे करता बरं. तू साईडला बस ना, इकडं पलीकडे आहे तिकडे तुला जागा, तिथं बस. तर ट्रॅक्टर आपल्याला धुवून काढायचं आहे बरं का. धुतोय तू, धुतोय तू. तर भाषेबाने दाताला काय बसवलेलं आहे, त्याच्या दाता पुढे आल्यामुळं काय बसवलं ते वगैरे तर दाता क्लिप बसवलेली. आणि आल्यापासून आहे ना त्याला जे काम सांगा का ते काम करतोय. लय आधार भेटते मला तरी पण. तो आल्यापासून आहे ना मला भरपूर कामाचा आधार भेटलेला आहे. बाळा बोल ना. तुझं खोंग, तुझं JCBचं खोंग. तुझी आई कुठे गेली रे? काय काम करते तुझं? गिन्नी गवत आणलं, गिन्नी गवत. बोल ना. तुम्ही आता आलाच आहेत तर मकान ते ना तुम्हीच आणा. तू काय करते? मी तोपर्यंत बाय थोडेफार भांड्यान ते घासून घेते, गुराला पाणी वगैरे पाजते. मला काही काम नाहीत का हो? हे आमच्या घरातले ना बारकले काम दिसत नाहीत पण ते लय काम असते. दिवसभर काम पण फॅमिली. मी आता जस्ट आलो ट्रॅक्टरवर गेलो मी माती लावायला. अरे ते काहीच काम केलेलं नाही बरं, काहीच काम नाही, काहीच नाही, काहीच केलं नाही. लय मोठं केलं. इथं आहे ना फॅमिली आहे, खिडकी बसली ना सकाळी इथं इटा वगैरे ना भरपूर पडल्या होत्या, त्या आम्ही ना तिथं साईडला नेऊन टाकलेल्या. आणि हे शेट आम्हाला म्हणतात तुम्ही काहीच केलं नाही. संकेत, हे काम झालं आपण किती कामं केले? ऐका ना, हे काम झालं का? इथं लेट तिथं टाकलं, हे केलं, हे काम झालंय का? हे केलं, कपडे वगैरे काढले, तर बरंच किरकोळ काम केलं बरं का. तुला माहित नाही का आज लोड आहे हाकन ते नाही भाऊ, कोणीच नाही. आपल्या गुराचं लोड आहे, स्वयंपाकाचं लोड आहे. अहो मग तुम्ही बाकीचं पण तुम्ही लोड आहे. तुम्ही ना उलट समजून घ्यायला पाहिजे की सोनालीवर आज किती लोड आहे. मी तिला थोडीफार मदत करतो ते नाही आणि तेच पण तुम्हाला मी फक्त मका आणा म्हणलं होतं, पाणी मीच पाजणार होते ना. बरं आता पण चालतंय, काय केलं मला हे म्हणायचं. मका मी आणते, गुराला पाणी तुम्ही पाजा. धन्य आहे तुझ्या पुढं, म्हणजे काहीतरी कराच. मला वाटलं आल्याला काहीतरी आराम करायला भेटेल. नारळ खात होते, मला खायचं तर नाही म्हणलं, द्या ना. तर चालतं, मी आणतो मग ते गुरण ते व्यवस्थित पाणी पाजून घे. नारळ खरंच मज्जा बाबा. ए चाकू कुठं दारात आहे ना, नारळ असतं ना खरंच फायद्याचं, कधी पण खायला भेटतंय. देवाला न फोडता. मग अशी आम्ही बरं का त्यातलं पाणी काढलं आणि संकेतनी नारळ फोडलं बरं का. आपण नाही का देवाला गेल्यावर नारळ फोडलं, काय म्हणतात उभं फुटलं म्हणजे पावलं. ते मग कशाला म्हणलं मामी आपलं नारळ उभं फुटलं. कोण पावलं मग? तेरे बाबा नारळ खा रहा हूं मैं. तो ठीक है, अब आप जा सकते हैं. द्या ना मी काढते, द्या पकडा. तर फॅमिली आता ये ना मकानाला जाणार होतं मी. फॅमिली ना मी मकानाला जाणार आहे आणि सोनाली ना तोपर्यंत ना गुरं पाणी काढणार. गुरं पाणी पाजणार आहे. चला कोण जास्त म्हणजे फास्टमध्ये काम करते, अगोदर गुरं पाणी पाजून होते का मकान होते. पाहूया. तर फॅमिली पाहू शकतो आम्ही तळ्यात आलेलो आहेत.
तर या पक्ष्याने बघायचं जाळा पकडले, मला वाटतं जाळ्यात आहे ना मासा गुंतलेला आहे, तो मासा खाण्यासाठी. तर पाहू शकता आमच्या इथं तलाव आणि आमच्या मोटर आहेत बघा. तर काय झालं तर 5-6 दिवस झाले मी तळ्यात आलेलो आणि त्यामुळेच मोटरपाशी पाणी आहे का नाही ते पाहायला यावं लागतं. तर फायनली आलो मी. तर पाणी आहे अजून नाही का, मोटरपाशी पण पाणी भरपूर आहे आपल्या. काय चोच उचली ना असे वाटते. तर फॅमिली आम्हाला वाटलं आहे का जाळा ओढतो ना आम्ही इथं असल्यामुळे का ते ओढून जाईना नाही का, परंतु आहे का मेन महत्त्व म्हणजे त्याची चोच गुतलेली आहे त्या पक्षीची. 100% चोच गुतली. हां, चोचच गुतलेली आहे त्याच्यामध्ये नाही का जाळ्यामध्ये. हां, ते घाबरणं आपल्याला नाही का. घाबरू नको, घाबरू नको. त्वचाने मारीत काय आहे तिथं? काटा आहे का? कशाला होती त्याची चोच अशी? थोडा नाही करायला. थोडा नाही करायला. तोडायला आता काय आहे इथं? ओके. हा. तर फायनली चोच निघलेली आहे. बऱ्याच टायमापासून आहे का तो पक्षी गुंतलेला होता नाही का, आणि त्याला शेवटी आजाद केलेला आहे. बिचारा एकदम अशी घाया होऊन गेलता अख्खा. मला वाटतं त्याने डोक्यावरून घेतलं होतं का काय. खूप दमला होता तो चोच काढू काढू, परंतु त्याची चोच काय बाहेर निघत नव्हती. फायनली त्याला आजाद केलेलं आहे. त्याला लय बरं वाटलं असेल. काय झालेलं आहे फॅमिली, बघा बघा हे जाळं आहे आणि ते जाळ्याला बघे मासे गुंतलेले आहेत बरं का, आणि त्या मासेच खाण्यासाठी तो पक्षी आलता. तेव्हा आत बघा ना. हां, मासेसोबत ते सगळे मासे तरंगलेले आहेत आणि त्याची चोच त्याची गुंतली आणि त्याला ती चोच निघतच नव्हती. बरं झालं फायनली देवाने आम्हाला इथं पाठवलं. त्यानिमित्ताने आहे ना का नाही का मोठं पाहिजे आणि बिचाराला आजाद केलं. तर चला आता फायनली तर जातो आम्ही शेतामध्ये, काही कॉक वगैरे फिरायचे आहेत आणि तिथून जायचे घरी. लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर फॅमिली पाण्याचं नियोजन लावून चाललेलं आहे आता, कारण की पहाटे 3 वाजता लाईट येणार आहे आणि आता एवढं काय भरणं जास्त म्हणजे नाही का नडीचं नाही ना, 3 वाजता जेवण भरणं घेतात म्हणून. तर त्यामुळं 3 वाजेपर्यंत मस्तपैकी पाणी आता विहिरीत लावलेलं आहे. आपल्या तलावातलं पाणी विहिरीत, म्हणजे सकाळपर्यंत आहे का विहिरीला भरपूर पाणी येईल. आणि त्याच्यानंतर मग दोन्ही मोटर चालू करायचं आणि 2 वावरात पाणी लावून द्यायचं मस्तपैकी. काय करतोय? चहा करतोय? बरोबर कर बाया. आणि तू इथं बसले, तो चहा करतोय, काढायची पिढा म्हणते तुला, तू बसले कोण बसले? असं बसत होते तो मी ना, आम्ही दोघं होतो चहा प्यायला, म्हणलं तुम्ही आता मग सगळ्याला सोबत. ऐक ना, आम्ही तळ्यामध्ये आहे ना एका पक्षीचे प्राण वाचवले नाही का. काय संकेत? हा. कोणत्या हो? ते नसतं ते मासे खायला पांढरा बघायसारखे, मला नाव येणार आहे समोर. असे ते पाहण्या बसले असतात बदकासारखे. हा, त्यांचे प्राण वाचवलेचे. काय केलं नेमकं, काय झालं त्याला? ते ना मासे खात होता, पण एका जाळीमध्ये चूज गुतली ती. आई, मग काढली तुम्ही? हा बघा व्हिडिओ काढला आम्ही. हा दाखवा. आता नाही दाखवणार तुला, ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघायला लागेल. बघन ना मग. हे यास आणि मग तुम्ही नेक काम केलं. यशस्वीने एक काम केलं. ह्याच येणी मला तुमचे पाय पडू द्या. वा वा, चप्पल काढली. काय मला उपवास पण आहे, मला तुमचे पायच पडायचे सकाळपासून. पण बघा, ज्यावेळेस मी अंघोळ बघा. केली त्यावेळेस तुम्ही पारू शकता. सकाळपासून माझा पाय पडायचं तर आता बनलंय. तुम्ही अंघोळ नव्हती केली सकाळी. मी काय नाही, पारूस पडलं तरी जमते पाय, काय विषय नाही. मला उपवास होता, मला पडायचं. मी अजून जेवण थोडी केलंय सकाळपासून, काही खाल्लंय का? हा तेवढं खरं आहे. नीट जा ना पाय का. अष्टपुत्रवती भव. धन्यवाद. बाय. चला आता बरं चालतंय. फॅमिली, आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.